घोस्टिंग अचानक होत नाही. ते खूप आधीच सुरू झालेलं असतं. तुम्हाला ते सगळ्यात शेवटी कळतं. समोरची व्यक्ती तुमच्याशी लगेच बोलणं बंद करत नाही, पण ते हळूहळू बंद होतं. कारण कनेक्शन कधीच बंद झालेलं असतं, पण तुम्ही अझ्युम करत राहता की सगळं ठीक आहे, नीट चाललेलं आहे. सुरुवातीला कॉन्व्हर्सेशन खूप स्मूथ असतं. मेसेजेस येत असतात, रिप्लाय पटकन येत असतात, इंटरेस्ट आहे समोरच्या व्यक्तीला हेही आपल्याला समजत असतं. पण नंतर हळूहळू रिप्लाय बदलत जातात, ते छोटे होत जातात. मेसेजेस असे असतात की जे नो फॉलोअप क्वेश्चन्स असतात, पण तुमच्या हे लक्षात येत नाही, त्यामुळे तुम्ही अजून अजून एफर्ट्स टाकत जाता. सुरुवातीला समोरची व्यक्ती तुटक रिप्लाय पण देते, पण कॉन्व्हर्सेशन कधीच पुढे जात नाही. फ्युचर बद्दलचं बोलणं हळूहळू कमी होत जातं. भेटू कधीतरी, लेट सी असे रिप्लाय वाढायला लागतात. तुम्हाला वाटतं थोडं डिस्टन्स आहे, पण ठीक आहे, सगळं नीट होईल. हळूहळू कन्सिस्टन्सी तुटते आणि एक दिवस सगळंच संपूर्णपणे बिघडून जातं, बंद होऊन जातं. समोरची व्यक्ती कुठलाच इंटरेस्ट दाखवत नाही, कुठलेही एफर्ट्स घेत नाही आणि मग तुम्ही विचार करायला लागता, असं का झालं? मे बी बिझी असेल असं तुम्ही स्वतःला एक्सप्लेनेशन देता, पण क्लिअरिटी खरंच कुठेच नसते. तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करता आणि इथेच पॅटर्न रिपीट होतो. सगळ्यात मोठा सटल चेंज हा असतो की ती व्यक्ती तुम्हाला तुमच्याबद्दल विचारणं बंद करते. नो क्युरियासिटी, नो इंटरेस्ट इन युअर लाईफ, आणि इथूनच कनेक्शन वन साइडेड होतं. आणि आता तुमच्याही लक्षात आलं असेल की हे अचानक नाही होत. हे कन्फ्युजन नाहीये, हा ग्रॅज्युअल डिसएंगेजमेंट पॅटर्न आहे. समोरची व्यक्ती इंटरेस्टेड नव्हती असं पण नाहीये, पण त्यांना कनेक्शन टिकवण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. ते पूर्णपणे तुमच्या लाईफ मध्ये आलेही नव्हते आणि ते पूर्णपणे तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व पण झालेले नव्हते. आणि ह्यामुळे तुम्हाला सतत वाटत राहतं की नातं आहे, पण क्लिअरिटी नाहीये. कनेक्शन आहे, पण त्या नात्याला डायरेक्शनच नाहीये. तुम्ही थांबता कारण तुम्हाला असं वाटत राहतं की अजून काहीतरी आहे, पण खरं तर तिथे काहीच नसतं. तुम्ही या पॅटर्न मध्ये अडकलेले असता, कारण जे आधीचे साईन होते हे तुमच्याकडनं इग्नोर झालेले होते.